नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला बैलपोळ्यानिमित्त सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आधी आपण चाळणी ठेवलेली आहे व त्यातला भाग रिकामा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण रांगोळी भरून गोलाचा आकार देऊन घेणार आहे। हा मी यूज केला आहे कारण की इझिली पटकन आपल्याला गोल रंगवून घेता येतो। त्यासाठी खूपच सुरेख असा आपला आता हिरवा कलरचा गोल तयार होत आहे। त्याच्यानंतर आपण ही चाळणी काढून बाजूला ठेवूया। त्याच्यामध्ये आपण चला तर आता आपण याच्यावरती बैलपोळा असं रेखाटन काढून घेणार आहोत। पेन्सिलीच्या साहाय्याने किंवा टोकदार असं काही असेल पेन वगैरे त्याच्या साहाय्याने आपण आधी रेखाटन करून घ्यायचं आहे व त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये रंग भरणार आहोत। बैलपोळा त्याच ह्याच्यामध्ये आपण बच्या जागी बैलाचा असं तोंडाचा आकार काढणार आहोत। पहा, त्यासाठी आधी आपण रेखाटन करून घ्यायचं आहे। मी उदबत्तीच्या साहाय्याने काढत आहे। पहा, तर अशा पद्धतीने आपण तोंड काढत आहोत बैलाची। वरच्या साईडला 2 रेघा आता ल काढणार आहोत व त्याच्यानंतर बची खालची जी रेघ आहे ती गोलाकार अशी घेणार आहोत। वर्तुळाला आपण खालच्या वर्तुळाला समांतर अशी आणि खालच्या साईडला पोळा असं लिहिणार आहोत। चला तर आता बैलपोळा असं रेखाटन काढून झाल्याच्या नंतर आता आपण पांढऱ्या रांगोळीने त्याला रंग देऊन घेऊयात आहे त्याच डिझाईनला। व त्याच्यानंतर आपण त्याचे जे शिंग आहे बैलाचे त्याप्रमाणे वरचे जे आपले मात्रे आहेत त्याला आपण लाल रंग देणार आहोत व शेपटी काढणार आहोत एक आणि खालच्या साईडला ज्या आपण रेघा आलेल्या आहेत त्याला आपण पायाचा आकार दिल्यासारखा काळ्या रंगाने शेड करून घेणार आहोत। चला तर फास्ट असं करून घेऊयात आपण। चला तर मग आता पांढऱ्या रंगाने आपण मस्त असं करून घेणार आहोत। लाल रंगाचे शिंग काढणार आहोत। तर शेपूट आपण पायांचे जे खालचे पार्ट असतात ते असे काळ्या रंगाने रंगवून घेणार आहोत। चला तर मग सुंदर असं काढून घेऊयात। बैलपोळा सणाची खूपच सुरेख आणि इझिली काढता येईल अशी रांगोळी आहे। खूपच झटपट अशी चाळणी अशी ठेवली त्याच्यानंतर रंग सोडला की फास्ट असा रंग देऊन पण होतो। 1च मिनटात आपण तो शेप देऊ शकतो गोलाकार। पहा, अशा पद्धतीने आपण 4 पाय बैलाची काढलेली आहेत व आता शेपटाला सुद्धा काळा रंग हा देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी आधी मी पेन्सिलने त्याला शेप देऊन घेत आहे व आपण काळा रंग देऊन घेणार आहोत। तर याच्यानंतर आपण गोलाकार जो काढलेला आहे त्याच्या साईडने आपण कमळाची आकृती काढून घेणार आहोत। 8 कमळ आपण असे काढून घेणार आहोत गोलाकारच्या दिशेने। पांढऱ्या रंगाने गोल कडा काढून घेऊयात आपण व त्याच्यानंतर आपण आता त्याला कमळाची डिझाईन काढून घ्यायची आहे।
पहा अशा पद्धतीने आपण चारही बाजूला एकामेकासमोर अशा पाकळ्या काढून घेऊयात. आधी मेन पाकळी, त्याच्यानंतर साईडला कमळाच्या पाकळ्या एक एक काढून गोल पाकळी अशी काढून घ्यायची. आता त्या दोघांच्या मध्येही आपण त्याच प्रकारे पाकळी काढत आहोत व छोटे छोटे कमळ पण सुंदर असं काढत आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर. अशाच पद्धतीची डिझाईन आपण आता सर्वच बाजूंनी काढून घेणार आहोत व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रंगही भरणार आहोत खूपच सुरेख असा. चला आता मग काढून घेऊयात आधी. अशा पद्धतीने आपण आतल्या पाकळीला गुलाबी रंग देणार आहोत, नंतरच्या पाकळीला चॉकलेटी आणि नंतर गोल पाकळीला हिरवा रंग देऊन घेणार आहोत. चला तर मग देऊन घेऊयात. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटतील व तुम्हाला इझिली रांगोळी पाहता येतील. रांगोळी लास्टपर्यंत पहा, खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणार आहे आपली. अशा पद्धतीने आपला रंग देऊन कंप्लीट होण्यास आलेली आहे रांगोळी. लास्टला आपण हिरवा रंग देत आहोत. देऊन घ्यायचा आहे तो सगळ्याच बाजूंना हिरवा रंग.
हिरवा रंग देऊन झाल्याच्यानंतर 2 कमळांच्या मध्ये आपण निळा टिपका देऊन घेणार आहोत आणि तोही आपण पसरवून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण पांढरे टिपके देऊन घेणार आहोत, खूपच सुंदर असे. चला तर मग करून घेऊयात. प्रत्येक आपण रांगोळीला पांढऱ्या रंगाने कोट करून घेत आहोत, बॉर्डर काढून, म्हणजे आणखीन आपली रांगोळी आखीवरेखीव व सुंदर अशी दिसली पाहिजे यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तर या आठवड्यात आपलं बैलपोळ्याचा सण आहे, तर नक्की आवर्जून काढा ही रांगोळी. अगदी सुरेख आणि सुंदर आहे, दिसायलाही सुंदर, काढायलाही खूपच सोपी अशी आहे. खूप कमीत कमी वेळेत काढू शकाल इतकी सोपी अशी रांगोळी आपली आहे. चला तर आता पांढरे टिपके देऊयात निळ्या टिपक्यांच्या समोर, व तेही पसरवून घेऊन छान असं सजवूयात. चला तर अशा प्रकारे आपल्याला बैलपोळ्याची ही रांगोळी आज कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.